नमस्कार. आता स्वयंपाकघरातली एक अगदी कॉमन अडचण, उपमा. का होतो तो चिकट किंवा गिचका, बरोबर ना? चला तर आजच्या ह्या 10 मिनिटाच्या मास्टर क्लासमध्ये आपण एकदम परफेक्ट, मोकळा, सुटसुटीत उपमा बनवण्याचं सिक्रेट काय आहे तेच बघणार आहोत. हा प्रश्न आहे ना, जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो, ज्याने कधी उपमा बनवायचा ट्राय केलाय. कधी एकदम चिकट, कधी गुठळ्या. पण खरं सांगू, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. यामागचं कारण एकदम सोप्पं आहे आणि उपाय तर त्यापेक्षाही सोप्पा. आता इथे बघा, डावीकडे काय दिसतंय? तीच निराशा, तो गिचका, गुठळ्या झालेला उपमा. आणि उजवीकडे? ते आहे आपलं स्वप्न. प्रत्येक दाणा असा मोकळा, हलका आणि एकदम सुवासिक. आपलं टार्गेट काय आहे? तर आजच्या या विश्लेषणानंतर प्रत्येक वेळी, अगदी प्रत्येक वेळी आपण उजवीकडचाच उपमा बनवू शकू. ठीक आहे. मग आता प्रॉब्लेम पुरे झाला, आता सोल्युशनकडे येऊया. उत्तम उपमा बनवण्यासाठी फक्त दोन गोल्डन रूल्स आहेत. आणि हे नियम इतके साधे आहेत ना, की ऐकल्यावर वाटेल, अरेच्चा, हे आपल्या लक्षातच कसं नाही आलं. आणि हा आहे आपला पहिला सुवर्ण नियम, प्रमाण. सगळा खेळ प्रमाणाचा आहे. 1 कप रवा तर 2 कप पाणी, बस. हे प्रमाण एकदम डोक्यात फिट करून ठेवा. 1:2. परफेक्ट टेक्स्चरसाठी हे गुणोत्तर सगळ्यात महत्वाचं आहे. इकडे तिकडे थोडंसं जरी झालं ना, की उपम्याचा सगळा खेळ बिघडलाच म्हणून समजा. बरं, आता येतो दुसरा महत्वाचा मुद्दा. रवा कोणता वापरायचा? यावर पण खूप काही अवलंबून आहे. तर लक्षात ठेवा, नेहमी जाड रवाच वापरायचा. बारीक रवा घेतलात तर तो पाणी खूप जास्त पितो आणि त्यामुळेच तो उपमा चिकट घिचका होतो. जर मोकळा सुटसुटीत उपमा हवा असेल तर जाड रवा हाच पर्याय आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे रवा भाजणं. रवा कोरडाच भाजायचा, मंद आचेवर, मस्त सुगंध सुटेपर्यंत. आता याने होतं काय माहितीये का? भाजल्यामुळे ना, रव्याच्या प्रत्येक कणावर एक प्रकारचे एक संरक्षक कवच तयार होतं. त्यामुळे तो पाणी शोषून घेतो पण एकमेकांना चिकटत नाही. हीच तर खरी जादू आहे. चला, म्हणजे आपले नियम तर आता पक्के झाले. आता वळूया उपम्याच्या आत्म्याकडे, म्हणजेच त्याच्या चवीचा जो मूळ पाया आहे तो कसा तयार करायचा याकडे. हो, बरोबर, आपण फोडणीबद्दल बोलतोय. एकदम परफेक्ट फोडणीसाठी ही आहे आपली टीम. मोहरी, उडीद डाळ आणि चणा डाळ हे देतात कुरकुरीतपणा. मग येतात मिरची, कढीपत्ता आणि कांदा. हे चव आणि सुगंधाचा खेळ करतात. म्हणजे बघा, ह्या टीममधल्या प्रत्येक खेळाडूची आपली एक खास भूमिका आहे. आणि ही प्रोसेस एकदम सोपी आहे. तेल गरम झालं की मोहरी तडतडली पाहिजे. मग त्यात घालायच्या डाळी. त्या डाळी अशा मस्त सोनेरी रंगावर आल्या ना, की समजायचं पुढची स्टेप आली. मग कांदा. तो पारदर्शक झाला की झाली आपली फोडणी तयार. आणि तो जो सुगंध दरवळतो ना, आहा, त्यानेच अर्धी भूक जागी होते. आता आपण आलोय सगळ्यात महत्वाच्या, म्हणजे एकदम क्रिटिकल टप्प्यावर. इथेच आपले ते 2 गोल्डन रूल्स कामाला येणार आहेत. हीच ती वेळ आहे जिथे आपला उपमा एकतर परफेक्ट होणार किंवा सगळा खेळ बिघडणार. हे अगदी अगदी पक्क लक्षात ठेवा. पाणी थंड किंवा कोमट अजिबात नाही. फोडणीत जे पाणी घालणार आहोत ते खळखळून उकळलेले, एकदम कडकडीत गरम पाहिजे. जर थंड पाणी घातलं तर रव्याच्या गुठळ्या झाल्याच म्हणून समजा आणि उपमा गिचका होणार. त्यामुळे ही स्टेप अजिबात चुकायची नाही. ओके, आता फायनल स्टेज. पाणी खळखळून उकळतंय, त्यात हळूहळू रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहायचं. यामुळे गुठळ्या अजिबात होणार नाहीत. फक्त 2-3 मिनिटं शिजवून गॅस बंद. आणि आता सगळ्यात महत्वाचं, त्याला 5 मिनिटं दम घेऊ द्या. झाकण ठेवून तसंच राहू द्या. मग झाकण उघडून काट्याने असा अलगद मोकळा करा. बघा, थोडासा संयम किती कमाल करतो ते. तर मग आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा एक छोटासा रिकॅप घेऊया. ही सिक्रेट्स जर लक्षात ठेवली ना, तर आपला उपमा कधीच चुकणार नाही. ही आहे आपली फायनल चेकलिस्ट. पुढच्या वेळेस जेव्हा उपमा बनवाल तेव्हा हे 6 पॉइंट्स फक्त डोळ्यांखालून घाला. हे इतके सोपे नियम आहेत की अगदी कुणीही रेस्टॉरंटसारखा परफेक्ट मोकळा उपमा घरी बनवू शकेल. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, या टेक्निक्समुळे आपण फक्त एक डिश नाही बनवत, तर एका साध्याशा नाश्त्याला एका स्पेशल अनुभवात बदलतो. तर मग पुढच्या वेळी जेव्हा उपमा बनवाल तेव्हा तो फक्त उपमा नसेल, तो एक मास्टर क्लास असेल.
नक्कीच.